मंडळी, एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या अखंड भारताचे अशी एक व्यक्ती होऊन गेल्या की त्यांच्यासारखं ना कोणी होणार, ना कोणी झालं, ना कोणी होतं. ते एकच व्यक्ती, आचार्य चाणक्य. आता सध्याच्या काळात त्या व्यक्तीच्या विचारानुसार चालणाऱ्या व्यक्तीच्या नादाला कोण लागत असेल, त्या व्यक्तीला त्रास देत असतील, तरी ती व्यक्ती शांत आहे, हसून सगळं सहन करते, काय उलट उत्तर देत नाही. म्हणून याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती मूर्ख आहे, नालायक आहे, त्याला काही किंमत नाही. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगू का? ज्यावेळी अशी व्यक्ती विचार करायला सुरुवात करते ना, त्यावेळी तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की तुमच्या बाबतीत काय घडू शकतं किंवा घडेल. अशा व्यक्तींचा नाद करायचा नाही, बघा पटलं तर. कारण त्या साक्षी आहे. शांतता अधिक संयम बरोबर कार्यक्रम